मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागले। त्यातच महायुतीच्या तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केलाय। त्यातून तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची नावं पुढे येत असताना शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभेसाठी कुठलीच नावं चर्चेत नसल्याचं स्पष्टीकरण देत या मतदारसंघात वरिष्ठ नेते जो उमेदवार देतील त्याचं काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। पक्षीय भेदभाव आम्ही बाजूला ठेवणार असल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं। आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर ठाणे लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून आपापल्या पद्धतीनं दावे दाखल केले गेले। त्यातूनच भाजपाकडून माजी खासदार संजीव नाईक, विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, तर शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, माजी खासदार आनंद परांजपे यांची नावं इच्छुकांच्या यादीत पुढे येत आहेत। त्याबाबत म्हस्के यांना विचारलं असता महायुतीत सध्या तरी कुठलीही नावं चर्चेत नाहीत। कुठल्याही पक्षाचा उमेदवार जाहीर होईल त्यावेळेला तो आपला उमेदवार आमचा उमेदवार असणार आहे। अशा पद्धतीनं ठाणे लोकसभा मतदारसंघात आम्ही काम करणार आहोत। त्यामुळे हा इच्छुक, तो इच्छुक, मी इच्छुक असं काहीही नाही। तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करून काम करणार आहोत असंही म्हस्के यांनी स्पष्ट केलं। सेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा यांची महायुती आहे। कुठलीही नावं कोणाची चर्चेत वगैरे नाही आहेत। कुठल्याही पक्षाचा उमेदवार जेव्हा जाहीर होईल त्यावेळी तो आपला उमेदवार आहे, आमचा उमेदवार आहे आणि मी उमेदवार आहे, अशा पद्धतीने या ठाणे लोकसभेमध्ये काम होणार आहे। त्यामुळे हा इच्छुक, तो इच्छुक, मी इच्छुक असा विषय नाही। पक्षाचे नेते जो निर्णय घेतील तो शिरसावंत मानून आम्ही त्याचं काम करणार। मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं आहे।